नवऱ्याच्या या 15 चुका बायकोचे आयुष्य बर्बाद करतात. एका बाईचा चेहरा सतत हसरा असतो, पण तिचं मन मात्र दररोज थोडं थोडं तुटतंय. ती तुमच्यासाठी घर सांभाळते, मुलांचं बघते, तुमचं जेवण गरम ठेवते. पण एक गोष्ट मात्र तिच्या मनाला सतत टोचत राहते, तुमच्या भावना कुरवटत वागणं. कधी विचार केलात का की तुमच्या काही बोलण्यानं किंवा वागण्यामुळे ती रोज थोडी थोडी हरवत चालली आहे? कधी तिच्या डोळ्यात पाहून विचारलं का, तू खरंच ठीक आहेस का? जर नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नवऱ्याच्या 15 चुका ज्या बायकांचं आयुष्य हळूहळू संपवतात. हा फक्त विषय नाही, ही एक वेदना आहे जी हजारो महिलांच्या हृदयात दबलेली आहे. पहा, समजा आणि विचार करा. कदाचित अजून वेळ गेलेली नाही. एक, बायकोच्या भावनांची कदर न करणे. बायको दिवसभर घरासाठी जीव तोडून काम करते, मुलांसाठी धावपळ करते आणि रात्री नवऱ्याची वाट पाहते. पण जेव्हा नवरा तिच्या मनात काय चाललंय हे विचारत नाही, तेव्हा ती मोडून पडते. तिच्या डोळ्यातले अश्रू, तिच्या मनातील घुसमट कोणालाच दिसत नाही. एक स्त्री मनाने संपली की ती शरीरानेही तुटू लागते. नवऱ्याचं थोडंसं लक्ष हेच तिचं संजीवनी असतं. पण जेव्हा हेच मिळत नाही, तेव्हा ती जिवंत असूनही आतून मरते. दोन, सतत बायकोवर टीका करणे किंवा कमीपणा दाखवणे. जेव्हा नवऱ्याची जीभ सतत बायकोच्या चुका शोधते, तेव्हा तिचं मन एका तुरुंगात अडकतं. तू हे बरोबर केलं नाहीस, तुला काही जमत नाही, तू फक्त त्रास देतेस. ही वाक्ये एक दिवस तिच्या आत्म्याला गद्दाछेद करून टाकतात. तिचं हसणं बंद होतं, तोंडावर शांतता आणि मनात वादळ असं आयुष्य ती जगते. प्रेमाच्या नात्यात जर सतत दोषच दाखवले गेले, तर ती बायको राहत नाही, ती एक थकलेली सावली बनते. तीन, तिच्या मेहनतीचं कौतुक न करणे. तिनं केलेल्या स्वयंपाकाला चव नाही म्हणणं सोपं असतं, पण तिनं दिवसभर काम करून तो बनवला आहे हे लक्षात घेतलं जात नाही. घर स्वच्छ असणं, मुलांची तयारी झालेली असणं, कपडे धुतलेले, हे सगळं स्वतःहून होतं असं समजणं ही बायकोच्या अस्तित्वाची चोरी आहे. कौतुकाचे 2 शब्द तिला थकल्यावरही उभं ठेवतात, पण जेव्हा तिच्या कष्टांना स्वाभाविकपणे समजून दुर्लक्षित केलं जातं, तेव्हा ती मूकपणे अश्रू गिळत राहते आणि हसता हसता हरवून जाते. 4, तिला वेळ न देणे आणि संवाद टाळणे. ती दिवसातून फक्त 10 मिनिटं तुझ्या प्रेमाने भरलेल्या आवाजाची वाट पाहते, पण तुझं लक्ष मोबाईलमध्ये, कामात किंवा दुसऱ्याच गोष्टीत असतं. तिचं बोलणं गरज नसतं, तर भावना असतात. संवाद जेव्हा बंद होतो, तेव्हा नातं आतून कुजू लागतं. ती हसते, पण हसण्यात जीव नसतो. ती बोलते, पण कोणी ऐकत नाही आणि शेवटी ती शांत होते. एक अशी शांतता जी एक दिवस तुझ्या आयुष्यात मोठा अंधार घेऊन येते. 5, तिच्या कुटुंबाचा अपमान करणे किंवा द्वेष ठेवणे. तिचं माहेर हे तिचं पहिलं घर असतं, तिचं रक्षण, तिचं बळ. जर नवऱ्याने त्या घराचा अपमान केला, तर ती स्वतः लाजून जाते. तू तिच्या आई वडिलांबद्दल जे बोलतोस ते तिला छातीचा वेध घालणारं असतं. तिला वाटतं मी चुकीच्या माणसाशी लग्न केलं. तिचं माहेर तिला आठवतं, पण तू ते गृहीत धरून तिला जखम करत राहतो. अशा अपमानात ती स्वतःलाच दोष देऊ लागते आणि नातं शेवटी फक्त जबाबदारीचं ओझं उरतं. 6, तिच्या मताला किंमत न देणे. तिनं काही सांगितलं की तुला काय कळतंय असं म्हणणं म्हणजे तिच्या विचारांना गालबोट लावणं. तीही एक व्यक्ती आहे, विचारांनी, जाणीवांनी समृद्ध, पण तिचं मत ऐकून न घेणं, त्याला किंमत न देणं म्हणजे तिला नात्याच्या बाहेर उभं करणं. एक स्त्री जर नवऱ्याच्या आयुष्यात फक्त मूक पाहणारी झाली, तर तिचं अस्तित्व केवळ एक सावली बनून राहतं आणि सावली काही आयुष्य घडवत नाही, ती फक्त हरवलेलं काहीतरी आठवत ठेवते. 7, तिला निर्णयांमध्ये सहभागी न करणे. घरात मोठे निर्णय घेताना जर नवरा एकट्याने सगळं ठरवत असेल, तर तो नात्याच्या अर्ध्या भागाला अंधारात ठेवतोय. बायकोला विचारायलाही नको वाटणं म्हणजे तिच्यावर विश्वासच नाही हे दाखवणं. ती केवळ संसार चालवणारी नायिका नाही, ती सहकारी आहे, बरोबरीने चालणारी आहे. तिला निर्णय घेण्याचा मान न दिल्यास ती नात्याच्या गाभ्यातून बाजूला ढकलली जाते आणि जेव्हा एखादी स्त्री मनातून दूर होते, तेव्हा घराचं आयुष्य थांबतं, चालत नाही. 8, तिच्या कामाकडे, घरी असो वा बाहेर, दुर्लक्ष करणे. ती जर घरी राहणारी असेल तर तुझं काय काम असतं असं म्हणणं म्हणजे तिच्या 24 तासांच्या मेहनतीचा अपमान आहे. ती जर नोकरी करत असेल तर तुझं घराकडे लक्षच नसतं म्हणणं ही तिच्या दोन्ही जबाबदाऱ्यांची
थट्टा आहे. तिने काम काहीही केलं ते तिने आपल्या मनाने केले. ती थकते पण रडत नाही. पण तिला जर कोणीही समजून घेत नाही, तिला आदर देत नाही, तर ती हळूहळू आतून गळून पडते. आणि तिच्या गप्प राहण्यामागे एक जखमी योद्धा असतो. 9. तिला कधीच विश्रांती किंवा मोकळा वेळ न देणे. तिला दिवसभर धावपळ, काम, जबाबदाऱ्या, पण तिच्यासाठी काहीच वेळ नाही. तिला एक कप चहा शांतपणे प्यायचा असतो, पण ते त्याच चहा वेळेवर करायची असते. विश्रांती मागितली तर सतत तुझंच का असं सुनावलं जातं. ती दमली की चिडचिड होते, रडू येतं, पण तिला आराम नाही, फक्त कर्तव्य आहे. नवरा जर तिला विश्रांती द्यायला विसरतो, तर तो तिचं आयुष्यच ओरबाडतो, कारण विश्रांती नाही तर प्रेम टिकत नाही. 10. सतत आपल्या आई वडिलांच्या बाजूने उभे राहणे, अगदी चुकीचं असलं तरीही. घरात वाद झाले, काही चूक झाली, तरी जर नवरा कायम आपल्या आई वडिलांच्याच बाजूने उभा राहत असेल, तर बायकोला वाटतं माझं म्हणणं महत्वाचंच नाही. ती चुकीसाठी लढते, आदरासाठी बोलते, पण तिला गप्प बस म्हणणं म्हणजे तिला अन्यायात झाकणं. जेव्हा नवरा निष्पक्ष राहत नाही, तेव्हा बायको त्याच्यावर विश्वास ठेवणं बंद करते. नातं फक्त मी आणि माझं असलं तर आपलं कधीच होत नाही. 11. बायकोवर अविश्वास दाखवणे आणि संशय घेणे. स्त्रीचं प्रेम हे नाजूक पण प्रामाणिक असतं. तिच्या प्रत्येक बोलण्यात अर्थ शोधणं, तिच्या फोनमध्ये डोकावणं आणि तिच्या प्रत्येक हालचालीवर शंका घेणं हे तिच्या विश्वासावरचे वार असतात. ती स्वतःला सिद्ध करत करत थकते आणि शेवटी म्हणते मी चुकले तुझ्यावर प्रेम करून. संशयाचं विष नात्याला आतून पोखरतं आणि जेव्हा विश्वास मेला, तेव्हा नातं फक्त नावापुरतंच उरतं. 12. तिला स्वतःहून कमी लेखणे किंवा इतर महिलांशी तुलना करणे. बघ तिच्याकडे, ती किती स्मार्ट आहे, ती किती नीटनीटकी राहते. अशा तुलना बायकोच्या मनात जखम करून जातात. तिला वाटतं मी इतकी वाईट आहे का? एक स्त्री जेव्हा स्वतःचं मूल्यमापन दुसऱ्याच्या तुलनेत करू लागते, तेव्हा तिचा आत्मा थोडा थोडा संपत जातो. नवऱ्याने जर तिला स्वीकारलं असतं तिच्या चुकांसह, तिच्या थकव्यांसह, तर ती फुलून आली असती. पण सतत कमी लेखलं गेलं तर ती आपल्या सौंदर्यावर शंका घेते आणि मग तिचं प्रतिबिंबही तिला ओळखीचं वाटत नाही. 13. वैतागलेला, रागीट स्वभाव ठेवणे आणि त्रास देणे. नेहमी तणावात राहणारा नवरा जेव्हा घरी राग, कुरकुर, तणाव घेऊन येतो, तेव्हा बायकोला श्वास घेणं कठीण होतं. ती काही बोलली की त्याला चिडचिड राग, त्यामुळे ती आपली भावना गिळते. अशा रागीट वातावरणात ती मुलांपुढे हसते पण मनात सारखं थरथरत राहते. नवऱ्याचा राग तिच्या मनाचा छळ करतो आणि जेव्हा स्त्री घरात स्वतःला सुरक्षित वाटत नाही, तेव्हा ती त्या घरात असूनही बेघर झाल्यासारखी असते. 14. तिच्या गरजा, इच्छा, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. तिची तब्येत बिघडली तरी तिला विचारत नाहीस. तिला काही हवं आहे पण तू म्हणतोयस नंतर पाहू. तिच्या गरजा तुझ्या यादीतच नसतात. ती हळूहळू स्वतःच्या इच्छांचा गळा घोटते, कारण तिला ठाऊक आहे तुझ्याकडून उत्तर नाहीच असणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष झालं तर ती आजारीच नाही तर उदासही होते आणि एक उदास स्त्री घरात असूनही रिकामी भिंतीसारखी वाटते. 15. नात्यात प्रेम, सन्मान आणि सौम्य शब्दाचा अभाव. जेव्हा नात्यात प्रेमच राहत नाही, फक्त कर्तव्य राहतात, तेव्हा नातं केवळ नोंदणीवर टिकवलेलं असतं. सौम्य बोलणं, एक हसू, एक प्रेमाने दिलेला हात, हे तिचं जग असतं. पण जर रोज टोमणे, राग, उपेक्षा मिळत असेल तर ती आतून विटते. नवऱ्याने जर तिच्याशी सौजन्याने वागणं सोडलं तर तिला वाटतं माझं अस्तित्व फक्त उपयोगापुरतं आहे. आणि जेव्हा प्रेमच राहत नाही, तेव्हा बायको नसते, फक्त एक कर्तव्य उरतं. ही 15 कारणं ऐकलीत, समजून घेतलीत, पण आता एक प्रश्न स्वतःला विचारायची वेळ आली आहे. माझ्या वागण्यात यापैकी एक तरी चूक आहे का? जर असेल तर तो बदल आजपासूनच सुरू करा. कारण बायको ही केवळ पत्नी नसते, ती आयुष्याची खरी सोबती, आधारस्तंभ आणि जगण्याचं कारण असते. तिच्या डोळ्यात खोटं हसू नको, तिच्या मनात दडपलेला राग नको आणि सर्वात महत्वाचं तिचं अस्तित्व फक्त कर्तव्य म्हणून नको, तर मोलाचं माणूस म्हणून हवं. जर हे सगळं तुमच्याही घरात घडत असेल तर खाली कमेंट्समध्ये तिच्यासाठी लिहा, कारण कधी कधी फक्त लिहिलेलं एक वाक्यही बदल घडवू शकतं. तुम्हाला जर वाटत असेल की ज्यांना हे जाणवावं अशी गरज आहे, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशाच खोल जाणीवांच्या गोष्टींसाठी.